रॅन्डम व्लॉग डे 1 मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मग आज सकाळची सुरुवात होते कॉलेजला जाण्यापासून, कारण की आज होतं सबमिशन। मस्तपैकी मग आम्ही चालत चाललो होतो आणि तेवढी गर्दी होती, आम्हाला वाटलं काय असेल, पण ते कोण वारलं होतं त्याला नेत होते। मी छत्री पण घेऊन गेलो नव्हतं म्हणून पाऊस आला तर भिजलो पण होतो आणि घाईघाईत मी रात्रभर जागून जी असाइनमेंट कंप्लीट केली होती ना, तिचा फर्स्ट पेज माझी मैत्रीण सजून देत होती। त्यानंतर मॅमला जाऊन असाइनमेंट वगैरे सबमिट केली आणि लेक्चरला न बसता मॅमने आम्हाला अटेंडन्सची शीट दिली आणि आम्ही ती भरून निघालो। दोन वेळ पण थांबायचं। आज येणार आहेत का नक्की? पण 80% येणार आहे, कारण मागच्या शनिवारी मी त्यांना फोन दिले की एफआयचे रिझल्ट कुठेच नाही आले, त्यांना एसपॉलचा फॉर्म भरायचा तर बोलले होते या शनिवारी बघू घेऊन येते। तर मॅडम येतं 2-3 नंतर तुला माहिती ते त्यांच्या गाडीत असेल तर करून देईल, नाही आणली प्रिंट करायला दिली असेल तर करून चालेल। थांबू मग आता काय करते। त्यानंतर इथे छोटूसा मी फिट चेक केला होता आणि मला होतं डॉक्युमेंटचा काम प्रिन्सिपल मॅमकडे। मी त्या लेट येणार होत्या, मग आम्ही विचार केला कॉलेजमध्ये एवढा उशीर कसं बसू, मग आम्ही दुसऱ्या फ्रेंडच्या घरी चाललो होतो। मी टाकते ते मसाला, ते फोडून मसाला टाकू का त्यात? फक्त असं टाकणार की माझी मैत्रीण मला काम करते। त्याच्यानंतर आम्ही मॅगी वगैरे बनवली आणि मस्तपैकी खायला बसलो आणि कसा टाइम गेला ना आम्हाला समजलं नाही। एवढे गप्पा केले बाई, एवढ्या दिवसानंतर म्हणजे लिटरली 1-2 महिन्यानंतर भेटून सगळं सांगितलं। आम्हाला पण चांगलं मी गोरी दिसते घर नको घेऊ फोटो काढ व्हिडिओ। त्याच्यानंतर मग 3 वाजले होते, मग परत निघालो कॉलेजला जायसाठी आणि आमच्यात जरा पण हिंमत नव्हती चालत जायला, म्हणून आम्ही ऑटो वगैरे केली, काम वगैरे केलं आणि त्यामुळे टाइमपास करत मस्तपैकी निघालो घरी जायसाठी। त्याच्यानंतर स्टेशनला उतरून मी मार्केटला गेली होती, कारण की पप्पाचं कावकावचं सामान घ्यायचं होतं आणि त्यानंतर घरी गेली। ह्याच्यानंतर काय झालं ते तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये बघायला भेटेल।